टाळ्या टाळ्या जरा जोरदार टाळ्या वाजवत जा. मुलींचा सत्कार आपण करणार आहोत स्टेजवर. त्यामध्ये सबुरी कुडदे, प्रज्ञा बनसोडे आणि हर्षदा या तिघींनी स्टेजवर यायचंय आणि आपला सत्कार घ्यायचाय. बाळांना तुमचं खरंच काहीतरी बनावी तुमच्याकडून अपेक्षा करतो आम्ही. छान कामगिरी केली. सुंदर. हार्दिक अभिनंदन बेटा तुझं. तुझं देखील खूप खूप अभिनंदन बेटा. हार्दिक अभिनंदन बेटा. व्हेरी नाईस. कीप अप द ग्रेट. ते तुमच्या चेहऱ्यावरूनच आज दिसतंय. खूप छान. आज जसं तुम्ही इथं सत्कार घेतलाय ना तसंच उद्या तुम्ही आपल्या बसलेल्या ना कर्तृत्ववान, नेतृत्ववान आणि गौरवशाली यांच्यासारखं तुम्ही उद्या स्टेजवर बसाल नक्कीच. सासू सुना गेल्या 15 दिवसापासून मी 1 मिनिट सुद्धा विसरलेली नाही का. अगदी रात्रीच्या 1:30 वाजता सुद्धा मी त्यांना डिस्टर्ब केलेलं आहे सकाळी. आणि अगदी पहाटेपासून उठून या आणि रात्रीच्या 12, 1, 1:30 वाजेपर्यंत माझ्या इतर सर्व मैत्रिणी सहभागीदार तर आहेतच, पण यांच्याही पेक्षा, कारण की प्रत्येकीनं आपापल्या घरातले कामे असतात, त्या मला फारच जेवढ्या ह्या मुली मला रिकाम्या वेळात आणि शाळेच्या वेळात वेळ देऊ शकतात तेवढ्या माझ्या सहकारिका मैत्रिणी वेळ देऊ शकत नाही. त्यांच्या 10 पट जास्त मला 4 मैत्रिणींना वेळ दिला. त्यामुळे मी आज चौघींचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद करते. थँक्यू. छान मुलींना तर ते अगदी खरं आहे. खूप खूप धन्यवाद ताई. तुम्ही इतके छान गोड कौतुक केलं मुलींचं. हो, सत्काराचे कार्यक्रम संपलेले आहेत. आता पुढील कार्यक्रमास सुरुवात होत आहेत. तर शिर्डी शहरात साईबाबांनी पदस्पर्शाने पावन केलेल्या भूमीत आज माऊली नगर येथे माऊली नगर महिला मंडळाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात येत आहे. आणि सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आज माऊली नगर महिलांनी बोलवलेले आहेत आणि सर्वांचे छान प्रकारे सत्कार, सर्व नियोजन अतिउत्तम सर्व महिलांनी छान केलेलं आहे. त्यात त्यांनी पहिल्या दिवशी कॉम्पिटिशन घेतले. छोट्या मुलांपासून महिलांपर्यंत कॉम्पिटिशन झाले आणि खूप छान कॉम्पिटिशन आणि त्यांचे रँक काढण्यात आले. रँक मध्ये त्यांना प्राइज मिळाले आणि प्राइज पण खूप छान नियोजनात त्यांनी प्राइज पण खूप छान दिले, 1st to 3rd नंबर. आणि त्यात म्हणजे नातू असलेल्या महिला पण 1st क्रमांक आलेला आहे आणि त्यांना खूप छान पैठणी माऊली नगरच्या महिलांनी या कार्यक्रमातून दिलेली आहे. आणि आमची मैत्रीण मायाताई त्रिभुवन यांचा आम्हाला आवर्जून आग्रह असतो प्रत्येक कार्यक्रमात, ताई कार्यक्रमाला आलंच पाहिजे. आज आम्ही सर्व वेळ काढून मायाताईंसाठी इथे उपस्थित राहिलो आणि खूप छान वाटतंय हा कार्यक्रम झालेला. आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी, माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, सर्वच थोर महान मातांचे थोडे थोडे अंश असलेल्या सर्वच महिला इथे उपस्थित आहेत आणि सर्व त्याच प्रकारे खूप छान कामगिरी करतायत. त्याचा मीही त्यांच्यामधीलच एक महिला असून मला सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा सर्व भक्तांनी. धन्यवाद. थांबतो. आज साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये माऊली नगर मध्ये आपल्या मायाताईंनी महिला दिनाचा कार्यक्रम जो घेतलेला आहे तो अगदी उत्कृष्ट कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाच्या नियोजनाचं त्यांचं कौतुक करावं तेवढं फार कमीच आहे. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्यात, छोट्या मुलांचे कार्यक्रम घेतले, स्पर्धेमध्ये मुलांनी भाग घेतला, बक्षिसाचा मोठा बक्षीस समारंभ केला. तसं बघायला गेलं जी श्री
घर चालवते, कुटुंब चालवते, ती आपलं जग सुद्धा चालू शकते. म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही सुप्त गुण लपलेला असतो, तो चार भिंतींच्या आत असतो. पण प्रत्येकीला वाटतं काहीतरी केलं पाहिजे. आज ह्या निमित्ताने मायाताईंचं मी मनापासून खूप कौतुक करते. मायाताई, तुमच्या ह्या कार्याला माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देते. कारण असेच कार्यक्रम मायाताईंचा आपण सर्वांनी आदर्श घेतला तर नक्कीच अशा माझ्या माता भगिनींना हे कार्यक्रम पाहायला मिळतील. आणि आपण सुद्धा हा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक स्त्री ही घराबाहेर पडली पाहिजे. कारण आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आपल्याला 50% आरक्षण आहे. प्रत्येक स्त्री आज प्रत्येक याच्यामध्ये, कोणी डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कोणी राजकीय क्षेत्रात असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा आपल्या महिला उत्कृष्ट काम करत असतात. तसंच या मायाताईंनी आज खूप छान कार्यक्रम घेतले, महिलांना घराबाहेर काढलं, विद्यार्थी मैत्रिणींचे पण कार्यक्रम घेतले आणि त्यांना या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देते. तुमच्या भावी कार्याला माझ्याकडनं शुभेच्छा. साईबाबांच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्ते, मी मायाताई संजय शिर्डीकर बोलते. हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश म्हणजे प्रत्येक महिला आपल्या घरातच असते आणि चूल आणि मूल आणि घरातल्या सर्व परिस्थितीमध्ये ती खूप राबलेली असते आणि ह्याच्यातून त्या कधीच बाहेर निघत नाही. आणि ह्या सर्व परिस्थितीतून त्यांना बाहेर येण्यासाठी मला एक योजना त्यांच्यासाठी अशी सुचली की काहीतरी आपण या महिलांसाठी एक उपक्रम छानसा केला पाहिजे, जेणेकरून त्यांना कळलं पण पाहिजे जगात काय चाललं आणि आपल्यासाठी विश्व किती सुंदर आणि छान आहे आणि आपण ह्या जगामध्ये आपली एक किंमत काय आहे असं त्यांना कळावं. म्हणून माझा हा उपक्रम मी एक महिलांच्या वतीनं सुरू केलेला आहे आणि हा उपक्रम करण्याचं माझं हे पहिलंच वर्ष आहे. आणि माझ्या या माऊली नगर परिसरातील महिलांनी मला खूप छान प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मी खरोखर त्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि माझी अशी अपेक्षा राहील की इथून पुढेही सर्व महिलांनी मला अशा छान प्रकारे प्रतिसाद द्यावे आणि या ठिकाणी या सर्व महिला इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सर्व महिलांचे मनापासून स्वागत करते आणि धन्यवाद मानते. आणि माझी अपेक्षा जो हा औचित्य साधून हा कार्यक्रम आपण घेतला आहे, महिला दिन सहभाग घेतला होता आणि कोण कोण महिला या ठिकाणी उपस्थित आहेत? महिला दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये माझ्या खूप तळागाळातल्या मैत्रिणी, अगदी शेती काम, लोकांची धुणे भांडी करणारे, घर काम करणारे अशा महिला, अगदी रस्त्यावर गाडी लावून स्वतःचा उदरनिर्वाह करणारे अशा महिलांचा ह्यामध्ये खूप छान मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी मला खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला. आणि माझी अशीच अपेक्षा राहील की ह्याच महिलांनी असं ह्या परिस्थितीत न राहता यांच्यासाठी मी पुढील काही भावी आयुष्यामध्ये अजून खूप छान काही प्रकारे मी करू शकते. माझ्या खूप छान प्रकारे आता सहचारिणी माझ्या शिर्डी नगरपालिकेमधून पण काही आले आणि अजून छान प्रकारे काही छान पदावरून ते आलेले आहेत आणि मी त्यांच्या मोलाचा साथ घेऊन आणि त्यांच्याकडे जे पद आहे त्या पदाचा मी छान प्रकारे उपभोग घेऊन मी या महिलांसाठी काहीतरी करू इच्छिते आणि त्यांचं भावी आयुष्य मी सुधारू इच्छिते. एवढीच माझी ह्या गट आणि ही महिला दिनाचं हे जे कार्यक्रमाचं औचित्य साधलेलं आहे हे फक्त एक निमित्त आहे महिला दिनाचे, पण इथून पुढे ही माझी सुरुवात राहणार आहे की हा आजपासून हे ओपनिंग झालेले आहे या महिला दिनाच्या निमित्ताने. आणि खरोखर या सर्व जणी माझ्या गावातील सर्व महिला खूप छान प्रकारे आल्यात आणि खूप छान प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी दिला आणि खूप छान माझ्या येथील महिलांचं त्यांनी खूप छान प्रकारे कौतुक केलं आणि लहान मुलांचं पण कौतुक केलं. मला खूप आनंद झाला आणि माझं याच्यात काही नाही, मला फक्त ज्यावेळेस यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतं आणि ज्यावेळेस छोटे छोटे मुलं आनंद घेतात. काल आम्ही ते खूप छान प्रकारे महिलांचे गेम्स वगैरे घेतले, खेळ घेतले, लहान मुलांचे डान्स वगैरे घेतले. खूप छान मला म्हणजे त्यांना असं अगदी असं वाटलं की आपण अगदी लहानपणी जसं बागडतोय तोच प्रकार झाला आणि खूप छान वाटलं त्यांना. खरोखर मला ज्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसलं त्यावेळेस माझं मन एकदम भरून गेलं. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही सुद्धा इथं आले आणि माझे 2 शब्द ऐकले त्याबद्दल तुमचे पण मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू. मराठी संस्कृतीतील सणाचा महिना म्हणून ओळखला जातो तो श्रावण महिना आणि त्यातील मनोरंजक आणि आरोग्याचा फंडा असलेली मंगळागौर सण. असाच एक मंगळागौरचा मजेशीर खेळ घेऊन येत आहे काजल शिर्डीकर आणि ग्रुप.
आहे